महाराष्ट्र में सत्ता के गलियारों में इन दिनों जबरदस्त जुबानी जंग छिड़ी हुई है और आग में घी डालने का काम किया है कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल के तीखे बयानों ने। उन्होंने सरकार पर सीधा आरोप लगाते हुए कहा, यह सरकार साहूकारों से भी ज्यादा क्रूर है। दरअसल राज्य सरकार ने शराब पर करों में भारी इजाफा कर दिया है, जिससे सरकारी खजाने को करीब 14,000 करोड़ रुपए का फायदा होने की बात कही जा रही है। लेकिन सपकाल का कहना है कि यह फायदा नहीं बल्कि जनता पर हमला है। एक तरफ सरकार लाड़की बहन योजना के नाम पर बहनों को पैसे बांटने की बात करती है, दूसरी ओर उन्हीं बहनों के पतियों को शराब के जरिए कर्ज में डुबो रही है। यह कैसा मॉडल है? पहले दारू पिलाओ, फिर उसे कर्जदार बनाओ और फिर उसी के घर की औरतों को पैसों का लॉलीपॉप दो। हर्षवर्धन सपकाल ने सरकार की नीति को नंगा नाच कहते हुए सवाल उठाया कि क्या अब राज्य की अर्थव्यवस्था शराब के नशे पर चलेगी? लाडक्या बहिणीमुळे तिजोरीवर ताण पडतोय अशी सबब पुढे करून यांनी आता दारू जी आहे ती मद्य विक्रीवर आता त्यांनी तिथे भुर्दंड लावलेला आहे आणि दारूची किंमत आता वाढवलेली आहे आणि दारूच्या किमतीतून यांना आता 14,000 कोटी रुपये राज्य सरकारना आता महसूल मिळणार आहे। म्हणजे नवऱ्याने दारू प्यायची आणि बायकोला त्या दारूतल्या पैशातून बायकोला पैसे द्यायचे, ही सरकारची असणारी जी नीती आहे ही सावकारापेक्षा क्रूर आहे, ही अमानुष कृती आहे। आणि नवऱ्याला व्यसनी करा, नवऱ्याला दारूच्या गर्दमध्ये होता, नवऱ्याला दारूमुळे कर्जबाजारी करा आणि त्याच्या पत्नीला लाडक्या बहिणीला अर्थात पैसे द्या, हे सरकारचा चालू असलेला हा जो नंगा नाच है। वहीं उनकी टिप्पणी पर जवाब देने में शिवसेना के केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव भी पीछे नहीं रहे। उन्होंने पलटवार करते हुए कहा, अगर सपकाल जी को शराब सस्ती चाहिए तो राज्य सरकार को लिखित में प्रस्ताव भेजे। सरकारच्या तिजोरीवर भार पडतो आणि दुसरीकडे दारूचे भाव वाढून 14,000 कोटीचा टॅक्स वर्षाकाठी वाढणारे आहे। हर्षवर्धन सपकाळने आरोप केला की दारूचे भाव कमी करा म्हणून। नाही, दारूच्या पैशातूनच लाडकी बहीण योजना चालवली जाणार आहे। हे बघा, दारू झालं, सिगारेट झालं, तंबाखू झालं, ह्या चैनीच्या वस्तूमध्ये यांचा समावेश होतो आणि म्हणून याच्या अगोदर काँग्रेसची बी सरकारं होती, आता आपलं बी या ठिकाणी युतीचं सरकार आहे। तर त्या ठिकाणी टॅक्स वाढत असताना चैनीच्या वस्तूवर थोडाफार टॅक्स नेहमी करताना दर प्रत्येक अधिवेशनामध्ये थोडाफार जास्त वाढवला जातो आणि म्हणून त्या ठिकाणी वाढवलेला असेल। पण हर्षवर्धन सपकाळाचं दारूचे भाव वाढण्यावर जर ऑब्जेक्शन असेल तर मी मात्र राज्य सरकारला कळविल की विरोधी पक्षाचे जे काही आमचे मुख्य अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष, की दारूचे भाव कमी करण्याबाबतीचं त्यांचं निवेदन आहे तर ते आम्ही राज्य सरकारला कळवू। इस बीच सत्ताधारी विधायक संजय गायकवाड़ ने भी माना है कि लाड़की बहन योजना से सरकारी खजाने पर बोझ पड़ा है। आर्थिक स्थिती कमी नाही आहे, पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेले हे काही नाकारता येत नाही। 1.25 लाख कोटी रुपयाची तूट आहे, ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे, कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे, सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे। पण ती तूट जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल। राज्य में दारू की बढ़ती कीमतें, राजनीति की तल्ख होती जुबान और योजनाओं के नाम पर हो रहा खेल अब आम आदमी के गले नहीं उतर रहा। सवाल साफ है कि क्या सरकार की योजनाएं असली मदद है या सिर्फ कर्ज के नए जाल। बुल्ढाना से न्यूज़ फर्स्ट के लिए वसीम शेख अनवर की रिपोर्ट।